आमदार विवेक भैया कोल्हे यांचे कोपरगाव पुण्यनगरीत भव्य जल्लोषात फटाक्याच्या आतिषबाजीत भव्य स्वागत. कोपरगाव तालुका व शहरातील कार्यकर्ते नागरिक यांच्या तुफान उपस्थितीत भव्य दिव्य असा स्वागत सोहळा कोपरगाव शहरातील नागरिकांनी अनुभवला. प्रथमतः राष्ट्रपुरुषांना अभिवादन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आले. सगळीकडे विवेक भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है या घोषणेने शहर अक्षरशः दणाणले. खरोखरच कर्तव्याची जाण असणारे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच झटणारे युवकांचे प्रेरणास्थान अभ्यासू व्यक्तिमत्व, कोपरगाव तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे, कोणतेही पद नसताना देखील शासन दरबारी सतत पाठपुरावा करून आपल्या कोपरगाव तालुक्याचे प्रश्न शासन दरबारी मांडणारे व सोडवणारे युवा नेते आज आमदार झाले आहे. कोपरगाव शहर व तालुक्याचे प्रश्न तर ते मार्गी लावतीलच, परंतु त्याचबरोबर महाराष्ट्रातील देखील अनेक प्रश्न त्यांच्या हातून मार्गी लागतील. शहरवासियांनी दिवाळी या मिरवणुकीतून अनुभवली. आमदार विवेक भैया बिपिनदादा कोल्हे यांच्या आगमनाने तालुक्यातील व शहरातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आजी माजी नगराध्यक्ष, सरपंच, नगरसेवक, नगरसेविका व शहरातील युवक या स्वागत सोहळ्यासाठी मोठ्या प्रचंड संख्येने सामील झाले होते. ठिकठिकाणी महिलांनी आमदार विवेक भैया बिपिनदादा कोल्हे यांचे औक्षण केले. जो काय आमदार रूपी संधी मला मिळालेली आहे त्या सगळ्यांमध्ये तळागाळातील आपल्या सगळे कार्यकर्त्यांचं पोट हिस्स्यामध्ये तुमचं देखील नाव आहे, इतर हक्कामध्ये तुमचं देखील नाव आहे. त्यामुळे जितका मला अधिकाराने तुम्ही हात धरून आपलं काम त्या ठिकाणी सांगा. येणाऱ्या काळामध्ये आपलं कुठलंही काम असेल तर मांदी ठोकून आणि दंड झोटून तुमच्या बरोबर त्या ठिकाणी उभं राहील. यापुढे कुठलाही अन्याय आपल्याला सहन करायचा नाही. कोपरगाव पुरती नव्हे तर पक्षाने ज्यावेळेस अशा पद्धतीची आपल्याला संधी देते तर पक्ष सांगल त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पक्ष संघटना वाढवण्याकरता त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे.